अधिक मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कमला एकादशी म्हणतात. या एकादशीचे महत्त्व भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार एक गरीब ब्राह्मण पुत्र आपल्या कुटुंबाच्या दुःखामुळे अत्यंत चिंतेत होता. एकदा तो तीर्थयात्रेला गेला. तेथे त्याला ऋषींनी अधिक मासातील कमला एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. श्रद्धेने उपवास केले, जप केले, दान आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यावर त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा झाली. त्याचे दारिद्र्य दूर झाले, कुटुंबात सुख समृद्धी आली आणि त्याला आध्यात्मिक उन्नतीही प्राप्त झाली. अधिक मासातील कृष्ण पक्षात येणारी कमला एकादशी ही अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी एकादशी मानली जाते. या एकादशीचे नावच कमला असल्याने ती महालक्ष्मी मातेशी संबंधित आहे. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने व्रत, उपवास, जप, दान आणि भगवान विष्णूंचे पूजन केल्यास जीवनातील अनेक संकटे दूर होतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. कमला एकादशी का करावी? आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, कौटुंबिक समस्या आणि अस्थिरतेचा सामना करत असतात. शास्त्रानुसार कमला एकादशीचे व्रत केल्याने मन जे आहे ते शुद्ध होते, विचार सकारात्मक होता आणि भगवंतावरचा विश्वास जो असतो तो दृढ होतो. या एकादशीचे व्रत केल्याने काय होते? तर या एकादशीचे व्रत केल्याने दारिद्र्य आणि आर्थिक अडचणी कमी होतात. घरात सुख, शांती आणि समाधान वाढते. पूर्वजन्माची जी पाप आहेत ती क्षीण होतात. भगवान विष्णू आणि महालक्ष्मींची कृपा प्राप्त होते. भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक प्रगती होते. जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कमला एकादशीची पौराणिक कथा. प्राचीन काळी एका राज्यात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत धार्मिक होता, पण त्याच्या घरात सतत दारिद्र्य होते. कुटुंबातील सदस्यांना 2 वेळचे अन्नही मिळत नव्हते. ब्राह्मण रोज देवाची पूजा करायचा, पण त्याला वाटायचे की इतके भक्ती करूनही त्याच्या जीवनात सुख का नाही. एक दिवस त्याने ठरवले की आपल्या दुःखाचे कारण शोधायचे. तो अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत प्रवास करू लागला. प्रवासादरम्यान त्यांची भेट एका महान ऋषींसोबत झाली. ऋषींनी विचारले, वत्सा, तू इतका दुःखी का दिसतो आहेस? ब्राह्मणाने नम्रतेने उत्तर दिले, गुरुदेव, मी धर्माचे पालन करतो, देवाचे भक्ती करतो, पण माझ्या घरातील दारिद्र्य जे आहे ते काही संपत नाही. ऋषी ध्यानस्थ झाले आणि म्हणाले, वत्सा, अधिक मासात येणारी कमला एकादशी आहे, अत्यंत प्रभावशाली आहे. श्रद्धेने हे व्रत कर. भगवान विष्णू आणि महालक्ष्मी तुझ्यावर प्रसन्न होतील. ब्राह्मणाने ऋषींच्या सांगण्यानुसार कमला एकादशीचे व्रत केले. त्याने दिवसभर उपवास केला, विष्णू सहस्रनामाचा जप केला, गरिबांना अन्नदान केले आणि रात्रभर हरिनामस्मरण केले. त्या रात्री त्याला स्वप्नात महालक्ष्मी मातेचे दर्शन झाले. महालक्ष्मी माता म्हणाल्या, वत्सा, तुझी श्रद्धा आणि भक्ती पाहून मी प्रसन्न झाले आहे. आजपासून तुझ्या जीवनातील दारिद्र्य दूर होईल. काही दिवसातच त्याच्या जीवनात चमत्कारिक बदल घडू लागले. त्याला योग्य मार्ग मिळाले, घरात सुख समृद्धी आली, कुटुंब आनंदी झालं आणि समाजात त्याचा मान वाढला. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या मनात समाधान निर्माण झाले. त्याला समजले की खरी संपत्ती केवळ पैसा नसून भगवंताची कृपा, समाधान आणि श्रद्धा आहे. कथेतून मिळणारा संदेश. कमला एकादशीची कथा आपल्याला शिकवते की कोणतीही पूजा किंवा व्रत केवळ भौतिक लाभासाठी नसतात. तेव्हा भगवंताची कृपा प्राप्त होते. जीवनात संकटे येतात, अडचणी येतात, पण श्रद्धा सोडू नये. कमला एकादशी आपल्याला हेच सांगते की भगवंतावर विश्वास ठेवून सत्कर्म करत राहिल्यास योग्य वेळी कृपा नक्की मिळते. श्रद्धा असेल तर कृपा मिळते आणि कृपा मिळाली की अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री लक्ष्मी नारायण नमः. आधुनिक जीवनासाठी संदेश. आज प्रत्येक जण काही ना काही चिंतेत आहे. कोणाला पैशांची चिंता असते, कोणाला नोकरीची, कोणाला व्यवसायाची, कोणाला आरोग्याची, कोणाला मुलांच्या भवितव्याची. अशा वेळी कमला एकादशी आपल्याला सांगते, चिंता सोडा, चिंतन करा, समस्यांवर विचार करा, पण भगवंतावरील विश्वास सोडू नका. कर्म करत राहा, प्रार्थना करत राहा. योग्य वेळ आल्यावर कृपा नक्की होते.
भक्तांनो, कमला एकादशी ही केवळ उपवास करण्याची तिथी नाही आहे, ती मन शुद्ध करण्याची तिथी आहे, ती श्रद्धा जागवण्याची तिथी आहे, ती भगवंताशी जे नातं आहे ते दृढ करण्याची तिथी आहे. ज्याप्रमाणे कमळ चिखलात राहूनही निर्मळ राहते, ज्याप्रमाणे कमळ चिखलात राहूनही निर्मळ राहते, त्याचप्रमाणे आपण संसारात राहूनही मनाने निर्मळ राहावे, हा कमला एकादशीचा संदेश आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या चरणी प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या जीवनातील अज्ञान दूर करा, आमच्या मनात भक्ती, श्रद्धा, समाधान आणि सद्बुद्धीचा प्रकाश निर्माण करा. आमच्या घरात सुख, शांती आणि सकारात्मकता नानो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आणि आज आहे कमला एकादशी, व्हिडिओ देखील आज पडणार आहे, त्यामुळे कोणी कोणी कमला एकादशी केल्या आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या परिवारासोबत देखील शेअर करा. धन्यवाद.